यवतमाळमध्ये डायलिसिस केंद्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। कर्मचाऱ्यानं खिडकी फोडून 8 रुग्णांचे प्राण वाचवले। उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयातील ही धक्कादायक घटना समोर आली। मात्र यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलंय। एक महत्त्वाची घडामोड आहे। इंडिगोकडून 130 विमानांची कपात करण्यात आली। डीजीसीएनं कंपनीला सेवेत कपात करण्याचे निर्देश दिले होते। इंडिगोनं देशातील 24 मार्गांवरील विमान सेवेत आता कपात केली आहे। मुंबई बंगळुरू, दिल्ली बंगळुरू मार्गावर सेवेत मात्र कपात करण्यात आलेली नाहीये। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन झालं। वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन झालंय। बातमी डोंबिवलीतून आहे। निवडणूक अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आलाय। निवडणूक कार्यालयाजवळचे रस्ते सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद असणार आहेत। डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयाजवळ वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले। सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे। गोरेगावमध्ये भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे। वॉर्ड क्रमांक 54 मधील उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते नाराज झालेत। गोरेगाव विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी राजीनामा दिलाय। संदीप जाधव बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भाजपकडून विप्लव अवसरे यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय। बातमी मुंबईतून कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर आणि गौरवी शिवलकर नार्वेकर हे तिघं रिंगणात आहेत। भाजपकडून 225 प्रभागातून हर्षिता, 226 प्रभागातून मकरंद तर 227 प्रभागातून गौरवी नार्वेकर लढणार आहेत। तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। उदय सामंत आता बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। पुण्यात अजूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणताही निर्णय झालेला नाहीये। काल रात्री नीलम गोऱ्हे या ठिकाणी आपण पाहतोय उदय सामंत सुद्धा बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आता याच बैठकीनंतर पुण्याबाबतची स्पष्टता येऊ शकते की भाजप शिवसेना युती होणार किंवा नाही होणार। नाही आता असं आहे, मी अजून माझं विजयरावांशी बोलणं झालं नाहीये। आम्ही उदयजी सामंत यांचंही आगमन होणार आहे। ते झाल्यावरती माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा जो काही निरोप असेल त्याप्रमाणे आम्ही ताई बाहेर येता अरे अजिंक्य काय तू काय अरे अजिंक्य 2 मिनिट तर नीलम गोऱ्हे आता पुण्यात बैठकीसाठी दाखल झाल्या आहेत। नेमकं इथल्या युतीबद्दलचं काय चित्र आहे त्याची स्पष्टता आता काही वेळातच या बैठकीनंतर येणार आहे। उदय सामंत बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्र्यांनीच उदय सामंत यांना बैठकीसाठी तातडीनं पाठवलेलं आहे। रात्रीच शिवसेनेच्या नेत्यांकडून स्वबळासंदर्भात निर्णय जाहीर केला जाणार होता। पत्रकार परिषद घेतली जाणार होती। मात्र त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी तुर्तास त्या सगळ्याच नेत्यांना थांबण्याचा निरोप दिला। उदय सामंत यांना चर्चेसाठी पाठवत असल्याचं सांगितलं आणि उदय सामंत यांच्या सोबतच्या चर्चेनंतरच अखेर पुण्यात भाजप आणि शिवसेना युती होणार किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे।